दादांनी कॉल नव्हता एका मध्यस्थासाठी दादांना दबाव आला आणि त्यांनी ते फोन केला। उपमुख्यमंत्र्यांना मुरुम उपशासाठी एखाद्या व्यक्तीसाठी फोन करावा लागतो। तुमचा प्रश्न समजला नाही, पुन्हा एकदा सांगा। अजितदादांना एका मुरुम उपचार करणाऱ्या व्यक्तींसाठी फोन करावा लागतो, इतकी हे विषय काय वाढत असतो, काय होतं? ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी अपने गिरेबान में झाकना चाहिए खुद के। पहिल्यांदा आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे की आपण नेमकं काय करतो। आपण बघितलं असेल की परवा जी घटना घडली त्या अनुषंगाने मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हापासून अवैध वाळू, अवैध मुरुम किंवा कुठलाही अवैध व्यवसाय चालू दिला जाणार नाही ही भूमिका मी मांडलेली होती आणि त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी कारवाई पण केली, चालू आहे। 100% थांबला असं मी म्हणणार नाही, परंतु बहुतांश ठिकाणी आम्ही त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला, बऱ्यापैकी यशही आम्हाला आलं। अजूनही काही ठिकाणी अशा पद्धतीने उपसा चालू आहे, त्या संदर्भात मी तातडीची बैठक अधिकाऱ्यांची घेतोय आणि संबंधितांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ऑलरेडी। त्यामध्ये काही मला वाटतं कधी नव्हे एवढी मोठी कारवाई आपण MPID कायदा लावून आपण केलेली होती आणि उर्वरित जवळजवळ आणखीन काही लोकांच्यावर तो कारवाई आपण प्रस्तावित आहे, ती तातडीने कारवाई होईल। त्यामुळं अजितदादांच्या विषयावर आपण सातत्याने ते चर्चा करतो। मला वाटतं त्यांनी त्यांची भूमिका दादांची भूमिका मांडलेली आहे आणि तो जो प्रकार झालेला आहे त्याचं समर्थन कुणी करत नसतं तर तो गैरसमजातून झालेला प्रकार होता। कार्यकर्त्यांना पटकन फोन नेऊन दिला आणि त्यातून नेमका फोन कुणाचा हे समजलं नाही, हाच विषय, याच्यापेक्षा अधिकचा विषय असा कुठला आहे असं मला वाटत नाही। राजकीय भांडवल करायचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो, पण मी एक सांगतो की इतर बेकायदेशीर व्यवसायाविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे। कुठल्याही परिस्थितीत अशा अधिकाऱ्यांच्या किंवा कुठल्याही व्यवस्थेवर कुणाचाही दबाव तसा येणार नाही आणि तसा दबाव आला तरी प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री महोदय ठामपणे उभे आहेत। सरकारकडून आपण IPS अधिकाऱ्यांच्या पाठीशी असं म्हणायचं? मी नक्की चांगलं काम करणाऱ्या, बेकायदेशीर कामाला आळा घालणाऱ्या, लोकाभिमुख काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीशी मी उभा आहे। लक्ष्मण हाके असं म्हणतायत की 10% फडणवीस असतील किंवा त्यांच्या सरकारने जे आहे ते 50% वाल्यांना स्वीकारलेला आहे आणि त्याची किंमत आगामी काळात त्यांना मोजावी। मी आपल्याला ठामपणे सांगेन OBC समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले तेवढं अन्य कोणी सोसलेलं नाही। त्यांच्यावर झालेले हल्ले असतील, त्यांच्यावर शाब्दिक असतील, वैचारिक असतील आणि त्यांच्यावर झालेले व्यक्तिगत हल्ले असतील किंवा त्यांना आजपर्यंत केलेलं टार्गेट आपण बघितलं असेल की देवेंद्रजींना किती OBC समाजाच्या हक्काचं रक्षण करताना त्यांना किती लक्ष केलं। पण मी जबाबदारीने आजही सांगेन की देवेंद्रजींनी मराठा समाजाला न्याय देत असताना OBC समाजाच्या हक्कावर कुठलाही गदा येणार नाही, त्यांच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही यासाठी आश्वस्त केलेलं आहे। माझं या निमित्तानं सगळ्याच बांधवांना माझी विनंती आहे की आपण थोडंसं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण GR बघावा, GRचे परिणाम बघावेत आणि मग त्यातून आपण स्वतःचं मत बनवावं ही माझी विनंती आहे सगळ्याच। म्हणजे अगदी OBC समाज बांधव असतील, मराठा समाज बांधव असतील, त्या सगळ्यांनी समाज व्यवस्था बिघडणार नाही, समाज व्यवस्था अस्वस्थ होईल अशा पद्धतीची विधानं टाळली पाहिजे, त्या निमित्ताने मी सांगतो। गेवराईमध्ये सगळं आता शक्ती प्रदर्शन सुरू आहे, OBC समाज एकवटलेला आहे, आंदोलन करत आहे, त्यांना काय सांगणार असणार आहे? मी आपल्याला सांगतो आंदोलनाचा अधिकार सगळ्यांना आहे। मी सरकारच्या माध्यमातून एवढंच सांगेन की सरकार कुठल्याही परिस्थितीत OBCवर अन्याय देणार नाही आणि मराठा समाजाच्या अधिकाराच्या हक्काचं रक्षण करत असताना OBC समाजाचा हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यावर आहे, आमच्या सगळ्यांच्यावर आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीत बिलकुल ठाम आहेत। त्यामुळे OBC समाजाने अस्वस्थ राहावं। जिल्ह्याला ओला दुष्काळग्रस्त जिल्हा डिक्लेअर करावा असं अनेकांची मागणी आहे, त्यासाठी सुद्धा नाही, ज्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्या इतपत परिस्थिती आलेली नाही, पण काही भागामध्ये अतिरिक्त पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या ठिकाणी पिकांचं नुकसानही झालेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना आपण तातडीने दिलेल्या आहेत। पंचनामे चालू आहेत, मला वाटतं पंचनामे जवळजवळ संपलेले आहेत। त्यामुळे संबंधित ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले त्यांना शासन नक्की नुकसान भरपाई देईल, त्याच्यामध्ये कुठलीही शंका ठेवायचं कारण नाही। परंतु तशी परिस्थिती मला वाटते की अजून काही तशी अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती अजून का आलेली आहे।